कोल्हापूरचं नान्नी गाव, साधं गाव, साधी लोक. रात्रीचे 10 वाजले होते. गावातला रस्ता शांत होता. दुकाने बंद झाली होती. अशीच वेळ होती. स्वरा देसाई नावाची 8 वर्षाची चिमुकली आणि तिचा लहान भाऊ दूध आणायला बाहेर पडले. 2 बाटल्या हातात घेऊन चाललेली ही मुलं, त्यांना काय माहीत होतं पुढच्या क्षणात काय होणार आहे. रस्ता शांत होता, पण अंधार जास्त होता आणि त्या अंधारात दबा धरून बसलेले काही अनोळखी लोक. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 4-5 जण होते. त्यांनी सरळ पुढे येऊन स्वराचा हात पकडला. तोंड दाबलं, जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. 8 वर्षाची मुलगी, पण जीवावर बेतलेला प्रकार. स्वराने डोळे मिटले नाहीत, आवाज बंद केला नाही. उलट त्या लहानशा देहाने प्रचंड जोर लावला. तिने तोंडावर ठेवलेला हात झटकून दिला, आवाज काढला, "मदत करा, मदत करा." तिच्या भावानेही आरडायला ओरडायला सुरुवात केली. गाव अंधारात होतं, पण आवाज मात्र दूरपर्यंत गेला. लोक घरातून बाहेर पडले. कोणी काठी घेतली, कोणी धावत आलं. आवाज ऐकून ते अपहरणकर्ते घाबरले. लोक जवळ आलेलं पाहून त्यांनी स्वराला सोडलं आणि सरळ पळ काढला. स्वरा वाचली, भाऊ सुरक्षित, पण तो धसका अजूनही घरातल्या लोकांच्या डोळ्यात दिसतो. घटना संपली, पण सुरुवात झाली होती तपासाची. गावकऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. शिरोळ पोलीस स्टेशन ठाण्यात तक्रार नोंदवली. अंधारात 5 अनोळखी लोक स्वराला पकडण्याचा प्रयत्न केला, आवाज दिल्यावर पळून गेले, अशीच माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पाहणी केली. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज मागवली. कोणी संशयित गावात डोकवत होता का? चौकशी सुरू झाली. गावकरी आता मात्र घाबरलेत. पालकांनी मुलांना रात्री घराबाहेर पाठवणं बंद केलं. शाळेत शिक्षकांनी मुलांना सावध राहा असं सांगितलं आहे. स्वराबद्दल बोलायचं झालं तर ती फक्त 8 वर्षाची, पण तिचं धैर्य मोठ्यांनाही शिकवून देणारं. अपहरणकर्त्यांच्या हातातून स्वतःला सोडवणं, आवाज काढणं, पळवून लावणं हे काही सहज नव्हतं. गावात आता एकच चर्चा, चिमुकली स्वरा धाडसी आहे. सोशल मीडियावर सुद्धा लोक तिला बालवीर म्हणतायत. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? मुलांना जागरूक करा. अंधाऱ्या रस्त्यावर मुलांना एकटं सोडू नका. अशा घटनेत ताबडतोब आवाज द्या, लोकांना बोलवा. पोलिसांकडे लगेच तक्रार नोंदवा. अपहरणकर्ते अजूनही फरार आहेत. तपास सुरू आहे. पोलीस म्हणतात दोषींना सोडलं जाणार नाही, पण खरी गोष्ट ही आहे की हे थांबायला हवं. मुलं सुरक्षित असली पाहिजेत, कारण ती आपलं भविष्य आहेत. स्वरा आज वाचली, पण उद्या कोण? हा प्रश्न प्रत्येकाने मनात ठेवायला हवा. म्हणूनच सावध राहा, जागरूक राहा आणि अशी धाडसी स्वरा आपल्याला रोज प्रेरणा देत राहो. पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.